हाय, मी स्नेहा आणि बघा ना, योग जुळून आले, की मग तुम्ही हो, हो म्हणा किंवा नाही, नाही म्हणा. जे व्हायचं ते होतंच. म्हणजे लग्नाबद्दल बोलते मी. बरं आता 3 अटी ज्या माझ्या लग्नासाठी माझ्या पप्पांनी घातल्या होत्या त्या सांगते. मी माझ्या मुलीला अकोल्याबाहेर तर बाबा जाऊ देणार नाही. दुसरी अट म्हणजे मुलगा सरकारी नोकरीवाला असला पाहिजे आणि दोघांच्या वयात जास्तीचा डिस्टन्स नको आणि सर्वात महत्त्वाची तिसरी अट म्हणजे माझ्या मुलीला मी खेड्यात आणि मोठ्या कुटुंबात देणार नाही. आता खेड्याचं आणि मोठ्या कुटुंबाचं म्हणाल तर या दोन्हीचा माझ्या पप्पांना प्रॉब्लेम नव्हता. कारण माझ्या पप्पांचं गाव, जे आमचं मूळ गाव आहे, ते इतकं खेडं आहे, की तिथे अजूनही बस जात नाही आणि मोठं कुटुंब म्हणाल तर माझे पप्पा 7 भाऊ आहेत आणि आमचं ते एवढं मोठं कुटुंब आहे. पण नोकरीनिमित्त माझे पप्पा अकोल्याला सेटल झाले. माझा जन्मही तिथला. चौकोनी कुटुंबात वाढलेली मी आणि आपले आई-वडील पाहुण्यांना कितीही सांगत असू द्यात, की माझी मुलगी सर्व गुण संपन्न आहे, अन्नपूर्णा आहे. पण मुलगी नेमकी काय असते किंवा तिची कुवत काय, मी तर म्हणेल लायकी काय, हे फक्त आई-वडिलांनाच माहीत असतं, नाही का? सो माझ्या पप्पांना माहीत होतं, की अशा कुटुंबात आपली मुलगी टिकूच शकणार नाही. तिलाही त्रास होईल आणि समोरच्या व्यक्तींनाही त्रास होईल. म्हणून माझ्या पप्पांनी ह्या अटी घातल्या होत्या. पण तरी बघा ना, यातली सरकारी नोकरी सोडली, तर दुसरी कोणतीही गोष्ट आरोहीच्या पप्पांसोबत मॅच होत नसल्यामुळे माझे पप्पा त्यांना घरापर्यंतही येऊ द्यायला किंवा मुलगी दाखवायला तयारच नव्हते. तरीसुद्धा पाहुणे घरापर्यंत आले आणि नाही, नाही म्हणता, म्हणता लग्नाची तारीखही फिक्स झाली. कशी? ते उद्या तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. बाय.